जर तुम्हाला महिना साधारणपणे 50,000 रुपयांपर्यंत पगार असेल आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायची इच्छा असेल, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमकं कुठलं क्रेडिट कार्ड घेऊ, कॅशबॅक देणारं क्रेडिट कार्ड घेऊ, रिवॉर्ड पॉईंट्स देणारं क्रेडिट कार्ड घेऊ किंवा ऑनलाईन शॉपिंगवरती डिस्काउंट देणारं किंवा पेट्रोल डिझेल भरताना जे डिस्काउंट मिळतं तशा प्रकारचं क्रेडिट कार्ड घेऊ. मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की साधारणपणे दर महिन्याला 50,000 रुपयांपर्यंत पगार असेल तर अशा लोकांनी क्रेडिट कार्ड घेताना काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आता आपण वेगवेगळ्या गरजांप्रमाणे मार्केटमध्ये कुठकुठली क्रेडिट कार्ड्स उपलब्ध आहेत ते बघूया. नंबर 1 आहे ऑनलाईन शॉपिंग. जर तुमचा खर्च जास्त करून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटो अशा प्लॅटफॉर्मवर असेल तर कॅशबॅक कार्ड तुमच्यासाठी योग्य ठरतं. या कॅटेगरीमध्ये सध्या लोकप्रिय पर्याय म्हणजे ॲमेझॉन पे, ICICI क्रेडिट कार्ड. हे कार्ड खास करून ॲमेझॉनवर शॉपिंग करणाऱ्यांसाठी आहे. यावर केलेल्या खरेदीवर कॅशबॅक मिळतं किंवा डिस्काउंटसुद्धा मिळतं. तसंच वेगवेगळ्या सीझननुसार वेगवेगळ्या ऑफरसुद्धा दिल्या जातात. हा त्याचा एक प्रमुख फायदा आहे. नंबर 2 आहे फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड. हे कार्ड खास करून फ्लिपकार्टवर ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आहे. यावर केलेल्या खरेदीवर कॅशबॅक मिळतं किंवा डिस्काउंटसुद्धा मिळतं आणि यावरही सीझननुसार वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. त्यानंतर आहे SBI कॅशबॅक क्रेडिट कार्ड. हे कार्डसुद्धा तुम्हाला ऑनलाईन स्पेंड्सवर फ्लॅट कॅशबॅक देतं आणि यावर सुद्धा अनेक प्रकारची डिस्काउंट मिळतात किंवा सीझनल ऑफरसुद्धा उपलब्ध असतात. त्यामुळे जर तुमचा ऑनलाईन खर्च महिन्याला 10,000 ते 15,000 रुपयांपर्यंत असेल तर कॅशबॅक कार्ड किंवा अशी डिस्काउंट देणारी कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नंबर 2 आहे फ्युएल किंवा पेट्रोल डिझेलवरती मिळणारं डिस्काउंट देणारं कार्ड. जर तुम्ही रोज ऑफिसला गाडीने जाता किंवा तुम्ही ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असाल आणि फ्युएलचा खर्च तुमचा जास्त असेल तर फ्युएल सरचार्ज वेवर असलेलं कार्ड घ्या. फ्युएल सरचार्ज वेवर म्हणजे क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल किंवा डिझेल भरताना आकारलं जाणारं अतिरिक्त शुल्क माफ करणे. सामान्यतः पेट्रोल पंपावर कार्ड वापरताना 1% ते 3% शुल्क लागतं, जे या सुविधेमुळे वाचतं आणि वाहनधारकांना दरमहा इंधन खर्चात सवलत मिळते. आणि तुम्ही क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे तुम्हाला पैसे लगेच भरावे लागत नाहीत. नंतर जेव्हा क्रेडिट कार्डचं बिल येतं तेव्हा ते भरलेले चालतात. यामध्ये 2 चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ते म्हणजे इंडियन ऑइलचं ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि BPCLचं SBI क्रेडिट कार्ड. ही कार्ड्स फ्युएलवरती रिवॉर्ड पॉईंट्ससुद्धा देतात. मात्र इथं 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. नंबर 1, अतिरिक्त शुल्क माफ करण्याची ही सुविधा सहसा विशिष्ट रक्कम, उदाहरणार्थ 500 पेक्षा जास्त रक्कम कार्डद्वारे खर्च केल्यास किंवा विशिष्ट पेट्रोल पंपावरच लागू होते. आणि बऱ्याचदा अतिरिक्त शुल्क माफ होतं पण त्यावर लागणारा GST माफ होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं कार्ड घेताना कृपया याविषयी नक्की माहिती घ्या. नंबर 3 आहे ट्रॅव्हल आणि लाऊंज ॲक्सेस. जर तुम्ही वर्षातून 2 ते 3 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळासुद्धा विमान प्रवास करत असाल आणि एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस तुम्हाला हवा असेल तर HDFC मिलेनिया क्रेडिट कार्ड किंवा ॲक्सिस बँक एस क्रेडिट कार्ड तुम्हाला उपयोगी ठरेल. एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस म्हणजे तुम्हाला विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर थांबावं लागणार नाही. त्याऐवजी तुम्ही मोफत जेवण, वायफाय आणि चांगल्या आसनांसह एका खास क्षेत्रात आराम करू शकता. तुमच्याकडे काही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड असल्यास किंवा तुम्ही प्रायोरिटी पास खरेदी केल्यास तुम्हाला या सेवा मिळू शकतात. आता बघूया कॅशबॅक कार्ड कोणी घ्यावं आणि रिवॉर्ड पॉईंट्स देणारं कार्ड कोणी घ्यावं. आधी कॅशबॅक कार्डविषयी बघूया. जर तुम्हाला सोप्या पद्धतीने व्यवहार करणं आवडत असेल, जर तुम्हाला डायरेक्ट सेव्हिंग हवी असेल म्हणजे एखाद्या रकमेवर थेट कॅशबॅक किंवा डिस्काउंट योग्य आणि सोपं वाटत असेल आणि तुम्ही क्रेडिट कार्ड पहिल्यांदाच घेत असाल आणि त्यामुळे तुम्हाला रिवॉर्ड पॉईंटची फार माहिती नसेल आणि त्यांचा वापर कसा करायचा हे सुद्धा माहिती नसेल तर तुम्ही कॅशबॅक कार्ड घेणं योग्य ठरेल. आता रिवॉर्ड पॉईंट्स देणाऱ्या कार्डविषयी बघूया. यामध्ये पहिला आहे ट्रॅव्हल कन्व्हर्जन. जर तुम्ही प्रवास नियमित करत असाल, मग तो प्रवास तुमच्या कंपनीतर्फे असेल किंवा वैयक्तिक असेल, खास करून परदेशात जात असाल, अशावेळी तिथे तुम्ही केलेल्या खर्चावर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स तर मिळतातच पण त्यांचा वापरसुद्धा चांगल्या प्रकारे करता येतो. उदाहरणार्थ हॉटेल बुकिंग, फ्लाईट बुकिंग, हॉटेलचं बिल भरताना, खास करून प्रवासात जिथे तुम्हाला रोख रकमेपेक्षा कार्ड वापरणं सोपं जातं. याला ट्रॅव्हल कन्व्हर्जन असं म्हणतात. नंबर 2 प्रीमियम बेनिफिट्स. जर तुम्ही प्रीमियम बेनिफिट्सचा वापर करत असाल, उदाहरणार्थ तुम्ही प्रवासात एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस वापरत असाल किंवा क्लब्समध्ये जात असाल, तिथे वेगवेगळ्या सुविधा वापरत असाल, असे अनेक प्रकार असतात जिथे तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्सचा चांगला उपयोग होतो. आणि नंबर 3 आहे स्मार्ट रिडम्शन. तुम्हाला हे रिवॉर्ड्स पॉईंट्स कुठे आणि कसे वापरायचे याची उत्तम प्रकारे माहिती असेल, ज्याला स्मार्ट रिडम्शन असं म्हणतात, तरच तुम्ही रिवॉर्ड पॉईंट्स मिळवून देणारं क्रेडिट कार्ड घ्या. त्यामुळे 50,000 रुपयांपर्यंत सॅलरी असणाऱ्यांसाठी सुरुवातीला कॅशबॅक कार्ड घेणं जास्त प्रॅक्टिकल किंवा योग्य असतं. आता यासाठी कागदपत्र किंवा काय माहिती द्यावी लागते.
या बाबतीत बँका सामान्यतः खालील गोष्टी बघतात. नंबर 1 सॅलरी स्लिप. यामध्ये तुमचा पगार किती आहे हे दिसतं, त्याचबरोबर तुमच्या खर्चाची क्षमता दिसते. बँक स्टेटमेंट किमान 6 महिन्यांचं लागतं, यावरून तुमचा बँक बॅलन्स आणि तुमची आर्थिक परिस्थिती कळते. त्यानंतर सिबिल स्कोअर हा 750 पेक्षा जास्त असेल तर उत्तम. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 दरम्यानचा एक 3 अंकी क्रमांक आहे, जो तुमचं मागील कर्ज आणि क्रेडिट कार्डचे पैसे फेडण्याची क्षमता, तुमची आर्थिक विश्वासार्हता, ज्याला क्रेडिट वर्दीनेस आपण म्हणतो, ती दर्शवतो. हा स्कोअर 900च्या जितका जवळ असेल तितके कर्ज मिळणं सोपं जातं. तसंच 750 पेक्षा जास्त स्कोअर उत्कृष्ट मानला जातो. आणि नंबर 4 तुमच्यावर असलेली चालू कर्ज, म्हणजे जी तुम्ही अजून फेडत असाल अशी कर्ज आहेत का, हे सुद्धा बघितलं जातं. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला जास्त चांगले बेनिफिट्स असलेलं कार्ड मिळू शकतं. पण क्रेडिट कार्ड घेताना काय चुका होतात? मंडळी, अनेकदा पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेताना आपल्याला क्रेडिट कार्डची फारशी माहिती नसते. त्यामुळे बँकेच्या एजंटद्वारे आपल्याला जी माहिती सांगितली जाते ती आपल्याला चांगली वाटते आणि त्यानुसार आपण कार्ड घेतो. ही आपली सगळ्यात मोठी चूक होते. कारण आपल्याला अनेक अनावश्यक गोष्टी दिल्या जातात ज्याचा आपल्याला काहीही उपयोग नसतो. वेगवेगळी कुपन्स आपल्याला दिली जातात ज्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना काय चुका टाळायच्या हे आता आपण बघूया. नंबर 1 फक्त जॉईनिंग गिफ्ट बघून कार्ड घेऊ नका. या बाबतीत अनेकदा कार्डबरोबर जॉईनिंग गिफ्टसुद्धा दिलं जातं, म्हणजे कुठली वस्तू नसते तर गिफ्ट व्हाउचर असतात आणि बऱ्याचदा त्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही किंवा ज्या कंपनीचं गिफ्ट व्हाउचर असतं ती कंपनीच आपल्याला माहिती नसते. त्यामुळे फक्त गिफ्ट व्हाउचर किंवा गिफ्ट मिळते म्हणून क्रेडिट कार्ड घेऊ नका. नंबर 2 वार्षिक फीसुद्धा माहिती करून घ्या. अनेकदा क्रेडिट कार्डवर बऱ्याच फॅसिलिटी मिळतात पण त्यांची वार्षिक फी खूप जास्त असते आणि त्या दिलेल्या फॅसिलिटीजचा आपल्याला काहीही उपयोग नसतो. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींचा उपयोग आहे तेवढ्याच फॅसिलिटीज किंवा सुविधा त्या क्रेडिट कार्डवर असतील तरच ते कार्ड घ्या आणि ते कार्ड घेण्याआधी वार्षिक फीची माहिती घ्या आणि मगच कार्ड घ्यायचं का नाही ते ठरवा. नंबर 3 आहे मिनिमम स्पेंड कंडिशन तपासा. याचा अर्थ असा की काही कार्ड्सवर ठराविक कालावधीमध्ये, म्हणजे समजा दर 3 किंवा 6 महिन्यातून एकदा खरेदी करावीच लागते किंवा ठराविक रकमेची किमान खरेदी काही ठराविक कालावधीमध्ये करावीच लागते तरच त्याचे फायदे मिळतात किंवा अतिरिक्त फायदे मिळतात. उदाहरणार्थ दर तिमाहीला 10,000 रुपयांची खरेदी केली तर वार्षिक फी माफ होते किंवा एखादं कुपन मिळतं. तर अशा काही अटी आहेत का हे आधी माहिती करून घ्या, म्हणजे एकतर त्याचा तुम्हाला फायदा उचलता येईल आणि पुढचं नुकसानसुद्धा टाळता येईल. चौथा प्रकार आहे EMI इंटरेस्ट. साधारणपणे EMIसाठी आपल्याला 35% ते 45% एवढा वार्षिक इंटरेस्ट चार्ज केला जातो. पण हा नियम प्रत्येक कार्ड किंवा कंपनीनुसार बदलू शकतो. त्यामुळे तुम्ही कार्ड घेणार आहात तर त्यावर EMI इंटरेस्ट किती आणि कसा लागू होईल याची माहिती आधी करून घेतली तर ते तुम्हाला उपयोगी आणि फायदेशीर ठरू शकतं. पुढचा पॉईंट आहे फुल पेमेंट वेळेवर करा. अनेक जण क्रेडिट कार्ड घेतात आणि वापरतात सुद्धा, पण त्याचं जेव्हा पेमेंट करण्याची वेळ येते तेव्हा मिनिमम पेमेंट हा पर्याय निवडतात आणि मग त्यांना त्यावर जबरदस्त इंटरेस्ट भरावा लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा, मिनिमम पेमेंट हा एक सापळा आहे, ज्यात तुम्ही अडकलात तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या चुका करणं टाळा. क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे वापरल्यास फायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने वापरल्यास कर्जाचा सापळा बनू शकतं. थोडक्यात तुमचा पगार 50,000 रुपयांपर्यंत असेल आणि ऑनलाईन खर्च जास्त असेल तर कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉईंट्स देणारं कार्ड घ्या. पेट्रोल डिझेलवर जास्त खर्च असेल तर फ्युएल कार्ड घ्या. विमान प्रवास करत असाल तर बेसिक लाऊंज कार्ड घ्या आणि सिबिल 750 पेक्षा जास्त असेल तर प्रीमियम एंट्री लेवल कार्ड घ्या. मंडळी, क्रेडिट कार्ड घेण्याआधी एक मोलाचा सल्ला असा की जर तुम्हाला एखाद्या प्रतिनिधीने याची काही ऑफर दिली किंवा फोनवरून तुम्हाला माहिती सांगितली आणि ती माहिती तुम्हाला नीटशी कळली नाही तर कृपया त्या प्रतिनिधींना ती माहिती ईमेल करायला सांगा. ईमेल केल्यानंतर ती माहिती संपूर्णपणे वाचा. त्यातलं तुम्हाला न कळणारे पॉईंट्स एखाद्या अनुभवी माणसाला विचारा, ते तुम्हाला उपयोगी पडत आहेत का हे आधी नीट समजून घ्या आणि त्यानंतरच संबंधित क्रेडिट कार्ड घ्या किंवा त्यांना सरळ नाही म्हणून सांगा. कारण आपल्याला उपयोगी नसलेले पर्याय किंवा सुविधा उगाचच घेणं आणि त्याची वार्षिक फी भरत बसणं हे नुकसानीचं असतं. तसंच आत्ता सांगितलेली इतर माहिती सुद्धा जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्डचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल.